खिद्रापूर कोपेश्वर मंदिरासंदर्भात आज उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर येथे सुनावणी झाली. त्यामध्ये सर्व बाजूनी हा सखोल असा युक्तिवाद करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने 2 मुद्दे घेण्यात आले होते. एक म्हणजे मंदिराचं संवर्धन करणे, त्याचबरोबर मंदिर परिसरात जी बांधकामं झाली आहेत त्याबद्दलची तक्रार होती. यासंबंधी प्रामुख्याने सुनावणी झाली. पहिला मुद्दा म्हणजे मंदिर संवर्धन करण्यासंदर्भात राज्य शासनाने नुकतेच 42 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामध्ये 10 कोटी रुपये हे संरक्षण भिंतीसाठी व राहिलेले 12 कोटी रुपये हे कृष्णा घाट बांधण्यासाठी व 22 कोटी रुपये उर्वरित हे मंदिर संवर्धनासाठी वापरले जाणार आहेत. त्याचबरोबर सरकारी वकिलांनी अशी माहिती दिली की राज्य शासनानं एका सल्लागाराची नियुक्ती केलेली आहे. या मंदिराचा पूर्ण सर्वेक्षण करून त्यासाठी ज्या उपाययोजना लागणार आहेत याची शिफारस करण्यासाठी सल्लागार नेमलेला आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सुद्धा राज्य शासनाने आज उच्च न्यायालयात दिली. त्याचबरोबर घरांचा जो विषय होता, कोर्टानं असं स्पष्ट केलं की आम्हाला सरसकट असा आदेश देता येणार नाही आणि तसा दिला जाणार नाही आणि प्रत्येक घराची त्यांच्या परिस्थितीची छाननी करून त्याबद्दल निर्णय घेतला जाईल व तशाच संबंधाचे आदेश आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया त्याचबरोबर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिले आहेत व त्यासंबंधीची पुढील सुनावणी ही 4 आठवड्यानंतर तहकूब केली आहे. घरांच्या बाबतीमध्ये प्रत्येक जे कोणी बांधकाम केलेले आहेत त्यांच्याबद्दल शासनाने त्यांना वैयक्तिक अशा नोटिसा देऊन त्यांची सुनावणी करून खरोखरच त्यांनी अनधिकृत बांधकाम केलं आहे का याची शहानिशा करणं जरुरी आहे असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सरसकट असा कोर्टाकडून कोणताही आदेश दिला जाणार नाही की एक संघ अशी घरं पाडून टाका किंवा ती घरं अतिक्रमणित आहेत असं म्हणता येणार नाही. राज्य शासनाने अशी माहिती दिली कोर्टाला की ही घरं अतिक्रमित नसून ही घरं ही स्वतःच्या स्वमालकीच्या जागेवर बांधकाम केलेली आहेत अशा प्रकारचे स्पष्टीकरण उच्च न्यायालयात दिले. परंतु न्यायालयाने हे स्पष्ट केले की प्रत्येक घराची जे बांधकाम केलेलं आहे त्याची छाननी झाली पाहिजे व त्यानंतरच ते अनधिकृत आहे किंवा कसे या संबंधी निर्णय घेण्यात येईल असं आज न्यायालयाने स्पष्ट केले व त्याच्या स्वरूपाचे आदेश हे पुरातत्व विभागाला दिलेले आहेत.